यूट्यूब इव्हेंटमध्ये भेटलेलं गिफ्ट तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं. त्याआधी सकाळी ते स्वयंपाकात ना मी पालकची हटून भाजी बनवली होती, जशी लग्नामध्ये बनवली जाते ना, सो त्या टाईपमध्ये. पालक स्वच्छ धुवून घेतला, चिरून घेतला आणि कढईमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये रात्री मी भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे ॲड केले. आता शिजवून घेतलं त्याला छान. 2 चमचे बेसन साध्या पाण्यामध्ये मिक्स करून ह्या पालकमध्ये ॲड करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले, छान तडतडू दिले. कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची लसण बारीक कुटलेल्याच्यामध्ये ॲड केलं, व्यवस्थित त्याला तळून घेतलं. हळद लाल तिखट ॲड केलं, व्यवस्थित मिक्स करून शिजलेली पालक याच्यामध्ये टाकली. वरून कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि तयार होती छान अशी भाजी. त्यानंतर आज मी पहिल्यांदाच ह्या नवीन मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यामध्ये लोणी बनवून घेणार होते, जे की परफेक्ट बनवून तयार झालं. त्यानंतर केली बाथरूमची डीप क्लिनिंग. बऱ्याच दिवसापासून मला करायची होती आणि आज त्याचा मुहूर्त लागला. थोडंसं मनाला समाधान वाटलं स्वच्छ सगळं बघून. त्यानंतर स्वतःला थोडंसं पॅम्पर करावं म्हणलं तर ड्रेसिंग टेबल उघडून बघितलं तर त्याचे हाल सध्या असे काय झालेत, दिवाळी आणि थोडंसं बाहेर जाण्या येण्यामध्ये हे सगळा पसारा झाला होता. आता एखादीशी वेळ काढून थोडंसं युनिक काहीतरी आयडिया लावायची आणि प्रॉपर गोष्टी ठेवायच्यात मला सगळ्या. त्यानंतर सायंकाळी ते घरी आले, त्यांना चहा वगैरे करायला ठेवला. तर लेकरांचं इथं असं भांडण चालू होतं, जे सकाळी उठलं की संध्याकाळी झोपेपर्यंत असंच चालू आहे बहीण भावाचं. त्यांना चहा दिला आणि हे होतं मला यूट्यूब इव्हेंटमध्ये भेटलेलं गिफ्ट, जे की लॅम्प आहे, क्रिएटिव्ह कलेक्टिव्ह म्हणून त्याच्यावरती लिहिलेले हॅशटॅग वगैरे आहेत. तर यूट्यूबकडून भेटलेल्या अशा काही गोष्टी व्यवस्थित कलेक्ट करून ठेवायच्यात. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक केला आणि ह्या दोघांचे असे नखरे चालू होतात जेवायचं नाही म्हणून. मग जेवण वगैरे आवरून रात्री थोडंसं फिरायला गेलो होतो. खूप दिवसांनी मी प्रियांची आज सायकल चालवली होती. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.